असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। सरकार राज्यात 13 लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करणार आहे। सरकार आता हमीभावाने शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा करणार आहे। पण शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पेमेंट 2 दिवसांमध्ये मिळावं अशी मागणी केली आहे। शेतकऱ्यांना जर 2 दिवसांमध्ये पेमेंट द्यायचं असेल तर राज्य सरकारला आधी पेमेंट करावं लागेल आणि नंतर नाफेडकडून पेमेंट घ्यावं लागेल। हा एक पर्याय राज्य सरकारपुढे। काही राज्यांमध्ये सध्या अशी परिस्थिती दिसून येते। शेतकऱ्यांना राज्य सरकारने आधी पेमेंट करतात आणि नंतर नाफेडकडून पैसे घेतात। आतापर्यंत सरकार एजंटकडे पेमेंट देत होते आणि ही एजन्सी शेतकऱ्यांना पेमेंट करत होती, त्यामुळे उशीर लागत होता। पण आता थेट शेतकऱ्यांना पेमेंट मिळणार आहे। त्यामुळे सोयाबीन खरेदी केल्यानंतर नाफेड शेतकऱ्यांना 8 ते 15 दिवसांमध्येच पेमेंट होणार आहे। सरकारने 13 लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे। केंद्राने यंदा सोयाबीनला 4,892 रुपये हमीभाव जाहीर केलाय, पण सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहे। बाजारात सध्या सोयाबीनला 4,200 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। म्हणजे सध्या हमीभावापेक्षा सोयाबीन भाव किमान 300 ते 700 रुपयांनी कमी आहे। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।